नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र रक्षक यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. तर आपण सुरू केलेल्या 1884 महाराष्ट्र भूगोल टेस्ट सिरीजमध्ये 1000 क्वेश्चन पूर्ण झालेले आहेत. आपण आज भाग 11वा पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये 1000 ते 1100 प्रश्न 100 प्रश्न कव्हर करून घेणार आहोत. चला तर प्रश्नाला सुरुवात करूया. 1000वा प्रश्न पाहिलेला आपण आहे. कालिदासाने रामटेक येथे कोणते खंड काव्य लिहिले? तर कालिदासाने रामटेक येथे मेघदूत हे खंड काव्य लिहिलेले आहे. 1001 प्रश्न, खालील कोणता नृत्यप्रकार महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहे? तर लावणी हा नृत्यप्रकार महाराष्ट्रामध्ये खूप प्रचलित आहे. प्रश्न क्रमांक 102, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नॅशनल हायवे 4 कोणता? तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नॅशनल हायवे 4 हा मुंबई बेंगळूर या मार्गावर आहे. तो त्याचं नवीन नाव झालेलं आहे नॅशनल हायवे 48, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 1003, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणत्या शहरास म्हणतात? तर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे शहरास म्हणतात. प्रश्न क्रमांक 1004, संत गजानन महाराज मंदिर शेगाव हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर संत गजानन महाराजांचे मंदिर शेगाव हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न 1005, देशातील 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रामध्ये किती आहेत? तर 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रामध्ये 5 ज्योतिर्लिंग स्थाने आहेत. प्रश्न क्रमांक 1006, दक्षिण महाराष्ट्रातील हातमाग आणि यंत्रमागाचे प्रमुख केंद्र कोणते? तर दक्षिण महाराष्ट्रातील हातमाग आणि यंत्रमागाचे प्रमुख केंद्र आहे इचलकरंजी. प्रश्न क्रमांक 1007, कोणत्या वर्षी किल्लारी म्हणजे लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे भीषण भूकंप झाला होता? तर 1993 साली किल्लारी येथे भीषण भूकंप झाला होता. प्रश्न क्रमांक 1008, कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही? तर तामिळनाडू या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही आहे. 6 राज्यांच्या सीमा व एक केंद्रशासित प्रदेश या एवढ्या सीमा महाराष्ट्राला लागून आहेत. प्रश्न क्रमांक 1009, पुढीलपैकी जिल्हा किल्ला यांची चुकीची जोडी हो का? तर तुम्हाला ज्यावेळी 4 ऑप्शन येतील त्यावेळी तुम्हाला समजून जाईल. रायगड, मुरुड, जंजिरा हा ऑप्शन. त्यानंतर पुढील प्रश्न 1010 नंबर, पुढीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण आहे? तर ताडोबा हे अभयारण्य आहे मित्रांनो, थंड हवेचे ठिकाण नाही आहे. प्रश्न क्रमांक 1011, सातपुडा पर्वतीय प्रदेशात कोणती जमात आढळते? तर सातपुडा पर्वतीय प्रदेशात भिल्ल जमात आढळते. प्रश्न क्रमांक 1012, सीताबर्डीचा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सीताबर्डीचा किल्ला हा नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न पाहूया, तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे आपल्या. प्रश्न क्रमांक 1014, विदर्भात किती जिल्हे आहेत? तर विदर्भात 11 जिल्हे आहेत. प्रश्न क्रमांक 1015, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1016, भामरागड येथे कोणत्या 3 नद्यांचा संगम आहे? तर भामरागड येथे पामुल गौतम, पर्लकोटा आणि इंद्रावती या 3 नद्यांचा संगम आहे. पुढील प्रश्न 1017, महाराष्ट्रातील सर्वात मोठा कत्तलखाना कोठे आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा देवनार हा कत्तलखाना आहे. प्रश्न क्रमांक 1018, सध्याचे धाराशिव पूर्वीचे उस्मानाबाद शहर प्राचीन काळी कोणत्या नावाने ओळखले जात होते? तर प्राचीन काळी धाराशिव या नावाने ओळखले जात होते. प्रश्न क्रमांक 1019, पंचगंगा आणि कृष्णा या नद्यांच्या संगमावर कोणते ठिकाण वसले आहे? तर पंचगंगा आणि कृष्णा या नद्यांच्या संगमावर नरसिंहवाडी हे ठिकाण वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 1020, रेल हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात आढळतो? तर रेल हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार गडचिरोली जिल्ह्यामध्ये आढळतो. प्रश्न क्रमांक 1021, यवतमाळ जिल्ह्यातील वणी हे ठिकाण कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे? तर यवतमाळ जिल्ह्यातील वणी हे ठिकाण दगडी कोळसा या खनिजासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 1022, पुढीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रात जात नाही? तर नॅशनल हायवे 5 हा महाराष्ट्रातून जात नाही. प्रश्न क्रमांक 1023, महाराष्ट्रात सर्वात जास्त कापूस पिकाखालील क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात जास्त कापूस पिकाखालील क्षेत्र यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1024, महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? तर महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत. प्रश्न क्रमांक 1025, शीखांचे 10वे गुरु गोविंद सिंगजी यांची समाधी कोठे आहे? तर शीखांचे 10वे गुरु गोविंद सिंगजी यांची समाधी नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1026, राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात कोणत्या प्रकारची मृदा सापडते? तर राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात जांभी मृदा आढळते. प्रश्न क्रमांक 1027, कोकण रेल्वे प्रकल्प कोणत्या राज्यांच्या सहकार्यातून
तून उभा राहिला तर कोकण रेल्वे प्रकल्प महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ या राज्यांच्या सहकार्यातून उभा राहिलेला आहे. पुढील प्रश्न आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 1029. संरक्षण साहित्य निर्मितीसाठी प्रसिद्ध वाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर संरक्षण साहित्य निर्मितीसाठी प्रसिद्ध वाडी हे ठिकाण नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1030. छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांची सीमा लागून असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? तर छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांची सीमा लागून असलेला महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 131. खालीलपैकी कोणती नदी गोदावरी नदीची उपनदी नाही? तर मुळा नदी ही गोदावरी नदीची उपनदी नाही आहे. प्रश्न क्रमांक 1032. हरिहरेश्वरला सुंदर काय आहे? तर हरिहरेश्वरला सुंदर समुद्रकिनारा आहे. प्रश्न क्रमांक 1033. महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात टिमटिम मृदा विकसित झाली आहे. तर महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात काळी, ज्याला रेगूर मृदा म्हणतो, ती विकसित झालेली आहे. प्रश्न क्रमांक 1034. मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्य कार्यालय कोठे आहे? तर मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्य कार्यालय वाई या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 1035. महाराष्ट्राचे मँचेस्टर असे कोणत्या शहरास मानले जाते? तर महाराष्ट्राचे मँचेस्टर असे इचलकरंजी शहरास म्हटले जाते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 1036. कुरुंदवाड नरसिंहवाडी हे ठिकाण कोणत्या नदी संगमावर वसलेले आहे? तर कुरुंदवाड व नरसिंहवाडी हे ठिकाण कृष्णा व पंचगंगा या नदीच्या संगमावर वसलेलं आहे. प्रश्न क्रमांक 1037. अकोला जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये आहे? तर अकोला जिल्हा हा महाराष्ट्राच्या अमरावती प्रशासकीय विभागामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1038. नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर नरनाळा किल्ला हा अकोला जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1039. प्राणहिता म्हणून कोणत्या नद्यांची एकत्रित प्रवाहास ओळखले जाते? तर प्राणहिता म्हणून कोणत्या नद्यांचा एकत्रित प्रवाहास ओळखले जाते? तर वर्धा व वेंगळ्या यांच्या एकत्रित प्रवाहास प्राणहिता असे म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 1040. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ कोठे आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेर, जिल्हा रायगड या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 1041. सातमाळा अजिंठा डोंगररांगामध्ये कोणत्या लेण्या वसलेल्या आहेत? तर सातमाळा अजिंठा या डोंगररांगामध्ये वेरूळच्या लेण्या वसलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 1042. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ महाबीज कोठे आहे? तर महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अकोला जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 1044. मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे? तर मुंबई विद्यापीठाची स्थापना ही 1857 साली झालेली आहे. प्रश्न क्रमांक 1045. महाराष्ट्रातील पहिली सरकारी सूतगिरण कोणत्या साली स्थापन झाली? तर महाराष्ट्रातील पहिली सरकारी सूतगिरण 1960 साली स्थापन झालेली आहे. प्रश्न क्रमांक 1046. महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून कोणते अभयारण्य ओळखले जाते? तर महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून नंदूर मधमेश्वर हे अभयारण्य ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 1047. लोणार सरोवर कोणत्या खडकापासून बनलेले आहे? तर लोणार सरोवर हे बेसाल्ट खडकापासून बनलेलं आहे. प्रश्न क्रमांक 1048. बावनथडी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बावनथडी प्रकल्प हा भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 149. अड्याळ घोडा यात्रा कोणत्या जिल्ह्यात आयोजित केली जाते? तर अड्याळ घोडा यात्रा ही भंडारा जिल्ह्यामध्ये आयोजित केलेली जाते. प्रश्न क्रमांक 1050. सह्याद्री पर्वताच्या निर्मितीचे मुख्य कारण काय? तर सह्याद्री पर्वत हा प्रस्तरभंग निर्मितीमुळे निर्माण झालेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 1051. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते? तर महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू आहे ब्लू मॉर्मॉन. प्रश्न क्रमांक 1052. सेंट्रल वॉटर अँड वॉटर रिसर्च सेंटर कोठे आहे? तर सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च सेंटर हे खडकवासला पुणे जिल्ह्यामध्ये आहे. सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च सेंटर. प्रश्न क्रमांक 1053. गेटवे ऑफ इंडिया कोणत्या वर्षी बांधले? तर गेटवे ऑफ इंडिया हे 1911 साली बांधलेलं आहे. प्रश्न क्रमांक 1054. कोणता व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रात नाही? तर रणथंबोर हा राजस्थानमध्ये आहे. हा व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रामध्ये नाही आहे. प्रश्न क्रमांक 1055. 1920 मध्ये सातारा रोडला पहिली डिझेल इंजिन फॅक्टरी कोठे सुरू झाली आहे? तर 1920 मध्ये सातारा रोडला पहिली डिझेल इंजिन फॅक्टरी सर धनंजय कपूर यांनी सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 1056. मालकममपेठ म्हणजे कोणत्या शहराचा जुना भाग आहे? तर मालकममपेठ हे महाबळेश्वर शहराचा जुना भाग आहे. प्रश्न क्रमांक 1057. पश्चिमेकडून पूर्वेकडे जिल्ह्यांचा योग्य क्रम लावा. तर पश्चिमेकडून लागणारा क्रम आहे जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती. प्रश्न क्रमांक 1058. उत्तरेकडून दक्षिणेकडे तीर्थक्षेत्राचा योग्य क्रम लावा.
तर शेगाव, ओढा नागनाथ, तुळजापूर, पंढरपूर हा उत्तरेकडून दक्षिणेकडे तीर्थक्षेत्राचा योग्यक्रम आहे. प्रश्न क्रमांक 1059. भूकंप मापक केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर भूकंप मापन केंद्र हे लातूर जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न पाहूया. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओला लाईक करायचा आहे. प्रश्न क्रमांक 1061. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कॉटन रिसर्च, ज्याला CICR कोठे आहे? तर सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कॉटन रिसर्च हे नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1062. पूर्वी मीज ठाणा म्हणून ओळखले जाणारे ठिकाण कोणते? तर पूर्वी मीज ठाणा म्हणून ओळखले जाणारे ठिकाण ठाणे आहे. प्रश्न क्रमांक 1063. मुंबई येथील हुतात्मा चौक पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जात असे? तर मुंबई येथील हुतात्मा चौक पूर्वी फ्लोरो फाउंटन या नावाने ओळखला जात होता. प्रश्न क्रमांक 1064. खालीपैकी कोणती वस्तू महाराष्ट्रात नाही? तर खालीपैकी कोणती वस्तू महाराष्ट्रात नाही? कुतुब मिनार ही महाराष्ट्रामध्ये नसलेली वस्तू आहे. प्रश्न क्रमांक 1065. कोकणातील नद्यांच्या मुखाजवळ त्रिभुज प्रदेश का आढळत नाही? तर कोकणातील नद्यांच्या मुखाजवळ नद्या तीव्र उतारावरून वाहतात, त्यामुळे त्रिभुज प्रदेश आढळत नाही. प्रश्न क्रमांक 1066. महाराष्ट्रातील सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक सिमेंट कारखाने चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 1067. गोदावरी नदीवरील कोणत्या प्रकल्पावरून महाराष्ट्र तेलंगणा वाद आहे? तर गोदावरी नदीवरील बाभळी बंधारा या प्रकल्पावरून महाराष्ट्र व तेलंगणा या दोन राज्यांमध्ये वाद आहेत. प्रश्न क्रमांक 1068. आशिया खंडातील पहिला सहकारी कारखाना कोठे आहे? तर आशिया खंडातील पहिला सहकारी कारखाना प्रवरानगर लेणी हा आहे. प्रश्न क्रमांक 1069. औदुंबर हे दत्ताचे देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर औदुंबर हे दत्ताचे देवस्थान सांगली जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1070. भगवान ऋषभदेव यांची 108 फूट उंची मूर्ती कोठे आहे? तर भगवान ऋषभदेव यांची 108 फूट असलेली उंचीची मूर्ती मांगीतुंगी नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1071. महाराष्ट्रातील पहिले स्मार्ट विलेज कोणते? तर महाराष्ट्रातील पहिले पाचगाव जिल्हा नागपूर जिल्ह्यातील हे स्मार्ट विलेज आहे. प्रश्न क्रमांक 1072. हळदीचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते? तर हळदीचे सर्वाधिक उत्पादन सांगली जिल्ह्यामध्ये होते. प्रश्न क्रमांक 1073. महाराष्ट्रातील तेलबिया संशोधन केंद्र कोठे आहे? तर महाराष्ट्रातील तेलबिया संशोधन केंद्र हे जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1074. कुंतलगिरी जैन तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कुंतलगिरी जैन तीर्थक्षेत्र धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1075. महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवरून कोणती नदी वाहते? तर महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवरून नर्मदा नदी वाहते. प्रश्न क्रमांक 1076. मनसर टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर मनसर टेकड्या ह्या नागपूर जिल्ह्यामध्ये आहेत. पुढील प्रश्न पाहूया. 1078. पितळी भांडी बनवण्यासाठी प्रसिद्ध शहर कोणते? तर पितळी भांडी बनवण्यासाठी भंडारा हे प्रसिद्ध शहर आहे. प्रश्न क्रमांक 1079. खनिज संपत्तीने समृद्ध विभाग कोणता? तर खनिज संपत्तीने समृद्ध विभाग आहे विदर्भ. प्रश्न क्रमांक 1080. पूर्वी निजामच्या राज्यात असलेला विभाग कोणता? तर पूर्वी निजामच्या राज्यात असलेला विभाग आहे मराठवाडा. पुढील प्रश्न 1081. मुरुड जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मुरुड जंजिरा किल्ला हा रायगड जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1082. महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने कोणती? तर महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने आहेत पानझडी वने. प्रश्न क्रमांक 1083. भिल्ल जमातीची लोकसंख्या सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यात आहे? तर भिल्ल जमातीची लोकसंख्या सर्वाधिक नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1084. राज्यातील पहिले वाईल्ड बफेलो रानम्हैस अभयारण्य कोठे आहे? तर राज्यातील पहिले वाईल्ड बफेलो रानम्हैस अभयारण्य गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1085. महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? तर महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 1086. महाराष्ट्रातील डोंगररांगांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणारा योग्य क्रम कोणता? तर उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणारा डोंगररांगाचा योग्य क्रम आहे सातपुडा, सातमाळा, अजिंठा, शंभू महादेव. प्रश्न क्रमांक 1087. गोशीखुर्द सिंचन प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर गोशीखुर्द सिंचन प्रकल्प वैनगंगा नदीवर आहे. प्रश्न क्रमांक 1088. गोशीखुर्द धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गोशीखुर्द धरण भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1089. महाराष्ट्रातील नद्यांच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारा योग्य क्रम कोणता? तर महाराष्ट्रातील नद्यांचा पश्चिमेकडून पूर्वेकडे सावित्री, भीमा, मांजरा, वैनगंगा हा योग्य क्रम आहे. प्रश्न क्रमांक 1090. MTDCचा अर्थ काय आहे? तर MTDCचा अर्थ आहे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ. प्रश्न क्रमांक 1091.
नावाशेवा बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नावाशेवा बंदर रायगड जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1092. गोदावरी नदीच्या खोऱ्याबद्दल कोणते विधान चुकीचे आहे? तर गोदावरी नदीच्या खोऱ्यात प्रामुख्याने आग्नेयजन्य खडक आढळतात हे विधान चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक पुढील पाहूया. पुढील प्रश्न आहे तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 1094. कोकणच्या दक्षिण भागात अतिपावसामुळे कोणत्या प्रकारचा खडक आढळतो? तर कोकणच्या दक्षिण भागात अतिपावसामुळे जांभा खडक आढळतो. प्रश्न क्रमांक 1095. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती शहर आहे? तर महाराष्ट्राची उपराजधानी हे नागपूर शहर आहे. प्रश्न क्रमांक 1096. कृष्णा नदीचे उगमस्थान कोठे आहे? तर कृष्णा नदीचे उगमस्थान महाबळेश्वर आहे. प्रश्न क्रमांक 1097. सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सागरेश्वर अभयारण्य हे सांगली जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1098. प्रसिद्ध जोडीपैकी चुकीची जोडी ओळखा. शाल्मी आगपेटा हा जे ऑप्शन येईल ते तुम्हाला समजून गेले मित्रांनो. प्रश्न क्रमांक 1099. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1100. शेवटचा प्रश्न. तिल्लारी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तिल्लारी जलविद्युत प्रकल्प हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. तर मित्रांनो हा भाग होता 11वा. आपण टोटल आता 1100 प्रश्न पाहिलेले आहेत. बाकीचे व्हिडिओ तुम्हाला पाहून घ्यायचे आहेत. महाराष्ट्र भूगोलचे 1884 प्रश्न आपल्याला कव्हर करायचे आहेत. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ इतर मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. पुन्हा लवकरच भेटू भाग 12 मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.